त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते, म्हणजेच ती तुमचं कर्माचं जे कर्ज आहे ते कमी करते, झिरो करते. पण आपण बघताना त्या गोष्टीकडे वाईट दृष्टीने बघतो, नेगेटिव्हली बघतो. पण म्हणतो ना की प्रत्येकाला एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे पैसा. सो पैसा न येण्याचं मूळ कारण काय आहे? एक तर पैसा न येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, आपल्या लामाफेरा हिलिंग हे जे आहे याला वर्ल्ड्स फास्टेस्ट हिलिंग मोडॅलिटी म्हटलं जातं. आणि एक व्यक्ती घरातली शिकली तर अख्खं घर तो हील करू शकतो, अख्ख्या घरातले सगळे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे जे तुम्ही हिलिंग म्हणताय किंवा हे जे सोल्युशन्स आपण देतोय, तर मग हे ह्याच्या मागे खरं सायन्स आहे का? जसं तुम्ही म्हटलं की 80% गोष्टी आहेत की ज्या सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत, मग 20% अशा कुठल्या गोष्टी की ज्या सॉल्व्ह होऊच नाही शकत? सोल्युशन बऱ्याचदा आपल्याकडे असतंच, फक्त आपल्याला ते रिव्हील करत जावं लागतं. इथे बसून मी तिथेही त्यांना हील करू शकतो. पण ते कसं काय शक्य आहे? आणि प्राणी इतकं सुंदर उत्तरं देतात, अगदी तुम्हाला डॉक्टरचं नाव सुद्धा सांगतील की मला या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे. सिरियसली? इतकी ॲक्युरेसी असते त्यांच्या मग सांगण्यामध्ये. हे कसं करायचं, म्हणजे हे कम्युनिकेशन कसं करायचं? कारण पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये शेवटी जेव्हा क्लोजिंग सेशन असेल त्या व्यक्तीचा मृत्यू पण त्याला दाखवावा लागतो, म्हणजेच त्याची प्रिव्हियस डेथ कशा प्रकारे झाली हे त्याला स्वतःला बघावं लागतं. मॅम, मी हे ऐकलंय की ज्या घटना घडत असतात मॅक्झिमम तर आपल्या ज्या कानावर येतात, पण मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल की तुम्हाला त्या समजतात किंवा आधी तुम्ही त्या प्रेडिक्ट करू शकता. मग हे खरं आहे का? अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. नेहमीप्रमाणेच मी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ह्यावेळेस घेऊन आलेले आहे. आपल्यासोबत आहे 6 इयर्स एक्सपिरियन्स डॉक्टर ज्योती. त्यांना ऑलमोस्ट या सगळ्या फील्डमध्ये स्पिरिच्युअल गायडन्स असेल, टॅरोट कार्ड रीडिंग असेल, आकाशिक रेकॉर्ड असेल किंवा ॲनिमल कम्युनिकेशन असेल किंवा नेचर कम्युनिकेशन असेल, या सगळ्या गोष्टींचा ऑलमोस्ट खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्कीच त्यांना यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल अशा बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. आणि तुम्हालाही पैसा, रिलेशन्स आणि हेल्थ याबद्दल जर खरंच प्रॉब्लेम्स असतील तर हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला तर हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. चला तर मग गप्पांना सुरू करूयात. मग मॅम, कसं वाटतंय आज इथे येऊन? ॲक्च्युली जसं मी सांगितलं की आपली तारीख आधी ठरली होती, पण आज वेळ झाला, म्हणजे काही दिवस मध्ये गेले. माझी अचानक तब्येत वगैरे खराब झाली होती. तर तसं प्रत्येक गोष्टीमागे कारणं लपलेली असतात. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात की इथे माझं येणं किंवा आपलं चर्चा करणं असेल किंवा इथला स्टाफ असेल, जेवढे कोणी इन्व्हॉल्व असतील त्या सगळ्यांशी काही ना काही कर्म जोडलेलं आहे. आणि ऑफकोर्स त्यांना काही ना काही उत्तरं द्यायची आहेत, गाईड करायचं आहे, हा उद्देश आहे. हे इथे आल्यानंतर पण मला लक्षात आलं की कोणीतरी इथे माझी वाट बघत होतं की ज्यांना खरंच माझ्या मार्गदर्शनाची गरज होती. आणि काही वेळासाठी का होईना मग मी आजारी होते, विसरून गेले तेवढ्या वेळासाठी. आणि शेवटी उद्देश हाच असतो की जास्तीत जास्त लोकांना मला गाईड करता यावं, त्यांना मार्ग दाखवता यावा, आणि त्या गोष्टीचा खरंच आनंद आहे. ग्रेट. मॅम, मी हे ऐकलंय की ज्या घटना घडत असतात मॅक्झिमम तर आपल्या ज्या कानावर येतात, पण मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल की तुम्हाला त्या समजतात किंवा आधी तुम्ही त्या प्रेडिक्ट करू शकता. मग हे खरं आहे का? नक्कीच आहे. दरवर्षी मी वार्षिक ॲन्युअल प्रिडिक्शन दिलेलं असतं, म्हणजे माझ्या सोशल मीडियावर त्याचे दरवर्षी व्हिडिओज येतात. पूर्ण वर्षभरामध्ये, पूर्ण जगभरामध्ये काय काय मेजर घटना घडणार आहेत तर त्याचं प्रिडिक्शन दिलेलं असतं. बरं. फक्त भारत नाही किंवा एक स्पेसिफिक महाराष्ट्र असा नाही. आणि त्या घटना घडतात तशा. बर. मग त्या कुठल्याही बाबतीतल्या असू शकतात. जसं मी 2025चं सुद्धा प्रिडिक्शन दिलं होतं आणि त्याचे हायलाइट्स 2024 नोव्हेंबरमध्ये मी पब्लिश केले होते. बर. आणि त्यामध्ये मी आगीच्या घटनांचा उल्लेख ऑलरेडी केला होता. आणि त्याच्यानंतरच प्रिडिक्शन दिल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे US मध्ये जे काही कॅलिफोर्नियाची आग जी होती त्याच्यानंतर ती आग लागली आणि आपल्याला माहित आहे की ती किती लांबपर्यंत चालली. बरोबर. त्यात बरेचसे जीव सुद्धा मारले गेले. मग हे प्रेडिक्शन्स म्हणजे नेमकं काय आहे की मनाचं काहीही नसतं किंवा तिथे कुठलं टूल वापरलं जात नाही. जसं टॅरो कार्ड असेल किंवा ॲस्ट्रॉलॉजी आहे किंवा न्यूमरोलॉजी किंवा इतर जेवढे काही प्रेडिक्शन टूल आहे त्यातलं काहीही वापरलं जात नाही. त्याला सायकिक प्रेडिक्शन म्हटलं जातं. म्हणजे डिरेक्टली युनिव्हर्स तुम्हाला ते मेसेजेस पाठवतो आणि ते रिसीव्ह करण्यासाठी आपण तेवढे
एलिजिबल पाहिजे, आपले सर्व चॅनल्स ओपन पाहिजेत. बरोबर. जसं आपण ब्लूटूथला कनेक्ट करतो किंवा वायफायला कनेक्ट करतो, तेवढा तो नेटवर्क एरिया पाहिजे आपल्याकडे, तेव्हाच आपण कनेक्ट करू शकतो. तसंच आहे, युनिव्हर्स सुद्धा पूर्ण एनर्जीवर काम करतो, फ्रिक्वेन्सी सोबत काम करतो. मग आपली फ्रिक्वेन्सी जर त्याच्यासोबत मॅच झाली आणि जर आपण मीडियम आहोत तर युनिव्हर्स मीडियमकडे सगळे मेसेजेस पाठवत असतो. आणि फक्त ॲन्युअल नाही तर दरम्यान मध्ये मध्ये जे काही मेजर घटना असतील तर त्याचे प्रेडिक्शन सुद्धा मी टाकत असते, शेअर करत असते. अच्छा, थोडक्यात म्हणजे काय की ज्या मोठ्या घटना घडतात त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही, फक्त आपल्याला ते अंडरस्टँड होऊ शकतं. आता जे आपली जेन्युइन लाईफ आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे एखादं जीवन आहे, त्याला समजा खूप प्रॉब्लेम्स होतात, हेल्थबद्दल असतील किंवा बऱ्याच गोष्टी, आणि लोक असे जनरली म्हणतात की ह्याच्यावर काहीतरी केलंय किंवा ह्याला काहीतरी झालंय. अचानक ॲक्टिव्ह असणारा माणूस बोलणं थांबवतो. मग हे कसं ओळखायचं, किंवा मग ही जर गोष्ट होत असेल आपल्या आजूबाजूला तर मग ह्याला नीट कशी करायची? कारण काही काही लोक असं म्हणतात की ह्याच्यावर काही उपाय नाही, म्हणजे तिथं डॉक्टरही थांबतात, तिथं काय केलं पाहिजे? ओके, सगळ्यात आधी खूप जणांना प्रश्न हा पडतो, म्हणजे सगळीकडून जर एकाच वेळेला खूप सारे प्रॉब्लेम्स आले तर सगळ्यात आधी माणूस काय करतो, बाहेर त्याचं काहीतरी रिझन शोधतो की कोणी काहीतरी केलंय बहुतेक म्हणून हा प्रॉब्लेम आलेला आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. सगळ्यात आधी माणूस बाहेर शोधतो, हेच रूट कॉज आहे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह न होण्याचं. कारण प्रॉब्लेमची सुरुवात ही स्वतःपासून असते. एक तर रस्ते सगळे बंद झाल्यासारखी सिच्युएशन केव्हा येते किंवा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन केव्हा येते, बेसिक रिझन्स हे असतात की एक तर स्वतःच्या सप्तचक्रांमध्ये ब्लॉकेजेस तयार झालेले आहेत, एक तर हे. दुसरी गोष्ट, शनिदेवांची 7.5 किंवा महादशा, हे जे 2 महत्वाचे कालावधी आहेत. तर ह्या सिच्युएशन मध्ये माणसाची अवस्था अत्यंत दयनीय अशी होते, काहीच वर्कआउट होत नाही त्याच्या आयुष्यामध्ये. ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांना लक्षात येईल. तर हे एक मेजर रिझन असतं. तिसरं रिझन आहे पितृदोष, आणि चौथं रिझन आहे आपले जे कुलदेवता आहेत त्यांचा विसर पडलेला आहे किंवा त्यांचा जो काही कुळधर्म कुळाचार आहे हा व्यवस्थित केला जात नाही. हे मेजर रिझन्स असतात. आणि या पलीकडे जाऊन अगदी 10 to 15% किंवा अगदी 20% ब्लॅक मॅजिक सारखे प्रकार असतात. बाकी 80% हे सॉल्व्ह होण्यासारखेच असतात. आणि यामध्ये स्वतःचे कर्म सुद्धा आले, मग त्या 80% मध्ये पास्ट लाईफचे कर्म सुद्धा आले. मग हे कळणार कसं की पास्ट लाईफ मध्ये काय कर्म केले? मुळात माणसाला आधी एक्सेप्टन्स मध्ये येणं खूप गरजेचं, कारण माणूस मान्यच करत नाही की चुका स्वतःच्या आहेत. आपण पास्ट लाईफ कडे जाणार म्हणजे काय करणार आहे की आपल्या स्वतःच्या चुका बघणार आहे आणि त्या मान्य करणार आहे. आणि हेच नाहीये माणसांकडे, एक्सेप्टन्स नसल्यामुळे पुढे सोल्युशनच निघत नाही. मग त्या पास्ट लाईफ चेक करण्यासाठी किंवा तिथे नेमकं काय झालंय याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत. अच्छा, जसं की आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो, किंवा आता जसं मी सायकिक रिडिंग सांगितलं त्या माध्यमातून जाता येतं, किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी जी आहे सायकोलॉजी मधली ती आहे. पण या सगळ्यांना कुठे ना कुठे लिमिटेशन्स आहेत. सायकिक रिडिंगमध्येही आपण बरंचसं कव्हर करू शकतो, पण त्यालाही कुठेतरी लिमिटेशन्स येतात. पण जेव्हा आपण आकाशिक रिडिंगकडे जाऊ तर त्याला हे लिमिटेशन्स नाहीत, कारण आकाशिक रिडिंगचे तुमचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल मास्टर्स आहेत, त्यांच्याकडे तुमचे रेकॉर्ड सेफ ठेवलेले आहेत, आणि ज्याचं रिडिंग आपण करणार आहे त्याच्या परमिशन शिवाय ते कोणी एक्सेस करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे एक ॲक्युरेट डेटा तुमच्याकडे येतो की नेमकं काय झालेलं आहे, कशामुळे झालंय, तुम्हाला आता काय करायचं आहे, कशा प्रकारे ते सॉल्व्ह करायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला घेता येतात. पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये काय होतं बऱ्याचदा की जी व्यक्ती ज्याचं रिग्रेशन करायचं आहे ती मेंटली प्रिपेअर नसते किंवा प्रत्येकाचं नाही करता येत. कारण पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये शेवटी जेव्हा क्लोजिंग सेशन असेल त्या व्यक्तीचा मृत्यू पण त्याला दाखवावा लागतो, म्हणजेच त्याची प्रिव्हियस डेथ कशा प्रकारे झाली हे त्याला स्वतःला बघावं लागतं. आणि बऱ्याचदा हा फेज माणूस सहन नाही करू शकत. राईट. मग इथे जर त्याचं व्यवस्थित त्याला बाहेर नाही काढलं गेलं तर तो तिथेच अडकून सुद्धा बसू शकतो. ओके. मग आणि प्रत्येकजण म्हणून तो प्रिपेअर नसतो PLR साठी. मग आकाशिक रिडिंग असं नाही, आकाशिक रिडिंग हे आम्ही रीडर्स करतो, त्यामुळे जो प्रश्नकर्ता आहे त्याला फक्त प्रश्न विचारायचे आहेत.
अच्छा. आम्ही त्याचं पास्ट लाईफ जाऊन बघून येतो. तिथे जे काही घडलेलं आहे त्याला सांगतो आणि ज्या गोष्टी आम्ही सांगत असतो त्या त्याला मॅच पण होत असतात, म्हणजे रेझोनेट पण होत असतात. अच्छा. आत्ताच्या आयुष्यामध्ये त्याची सिच्युएशन काय आहे, किंवा कधी कधी असंही होतं की त्याच्या घरात काही वस्तू ठेवलेल्या असतात ज्या त्यालाही माहीत नसतात, त्या मला दिसतात. मग खूप आठवल्यानंतर लक्षात येतं त्यांच्या की हो आहे माझ्याकडे असं आहे. ओके. जसं की माझ्याकडे एक पोलीस आले होते, आकाशिक रीडिंग. आय थिंक रिटायर पोलीस होते. म्हणजे येताना ती रिव्हॉल्वर वगैरे सगळं सोबत घेऊनच आले होते ते रिडिंगला सुद्धा. आणि मला रिडिंग करताना एक सिल्वरचा कॉईन दिसला आणि त्यावर सिकंदरचा चेहरा होता. त्यांना विचारलं तुमच्याकडे कॉईन आहे असं म्हणून. मग असेल बोलले ते, आत्ता तर नाहीये, मे बी गावातल्या घरात वगैरे असू शकतं. रिडिंग झालं वगैरे नंतर गेले, त्यांना सांगितलं ते की तो जो कॉईन आहे तो शोधा, तो तुमचं लकी चार्म आहे. तर रिडिंग होऊन बरेच दिवस झाले, नंतर ते गावी वगैरे गेले आणि त्यांना मिळाला कॉईन. तो त्यांच्या घरी होता जो त्यांनाही माहीत नव्हता. मग अशा ज्या गोष्टी आहेत ज्या मला कधीच माहीत नाहीत त्या मिळतात. सोल्युशन बऱ्याचदा आपल्याकडे असतंच. ओके. फक्त आपल्याला ते रिव्हील करत जावं लागतं. म्हणजे आकाशिक रीडिंग एवढं स्मूथली छानपणे काम करतं. ग्रेट. आणि आता समजा त्याच्यामधून आता हे एक केस झाली की ठीक आहे चला, पण बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की नाही ह्याला काही सोल्युशनच नाही. जसं तुम्ही म्हटलं की 80% गोष्टी आहेत की ज्या सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत, मग 20% अशा कुठल्या गोष्टी की ज्या सॉल्व्ह होऊच नाही शकत? जसं की आता बऱ्याचदा आपण बघतो की मुलांचा जो जन्म आहे आपण तारीख ठरवून त्यांची जन्मडेट आधीच फिक्स करू शकतो. एक चांगली जन्मतारीख, एक चांगला नंबरचं कॉम्बिनेशन त्याला देण्यासाठी. म्हणजे मी पण ते देते. जसं आता सी-सेक्शन केलं जातं, मग डेट आपण ठरवून द्यायची, त्या दिवशीच मग केलं जातं. मुलाचा जन्म त्या दिवशी होईल म्हणजे त्याला एक चांगली डेट ऑफ बर्थ मिळते, कॉम्बिनेशन चांगलं मिळतं त्याला, नंबर कॉम्बिनेशन. पण हेही केव्हा होणार आहे, जर तुमचं संचित आहे, त्या आत्म्याचं तेवढं संचित आहे तर ते शक्य आहे. जर नाही तर ती ठरवलेली डेट कॅन्सल होते, एकतर मागे जाईल किंवा पुढे जाईल आणि होतं असं. मग हे सगळं कर्माचं गणित आहे. त्यामुळे काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. आपण एक करू शकतो तिथे की त्याचा प्रभाव थोडासा कमी करू शकतो, म्हणजे थोडासा त्रास कमी होईल. जसं की पाऊस पडतोय, पाऊस आपण थांबू शकत नाही, आपल्या हातातच नाही. भले विज्ञान कितीही प्रगत झालं असेल तर पडणारा पाऊस तो थांबू शकत नाही. त्यावेळी आपण काय करू शकतो, छत्री घेऊ शकतो, रेनकोट घालू शकतो किंवा तसे फुटवेअर वापरू शकतो. मग त्यावेळी आपल्याला असे ऑप्शन शोधावे लागतात की जे आपण बदलूच शकत नाही, तिथे अशा प्रकारचे उपाय करावे लागतात. बदलू शकत नाही पण फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो त्या प्रॉब्लेमची, काइंड ऑफ, म्हणजे छत्री यूज करू शकतो असं. चालेल. सो आता बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की हे काहीतरी मॅजिक आहे किंवा ही जादू आहे, मग ह्याच्या मागे पण सायन्स आहे का किंवा टेक्नॉलॉजी आहे का मॅडम? कोणत्या प्रकारची म्हणजे जे तुम्ही हिलिंग म्हणताय किंवा हे जे सोल्युशन्स आपण देतोय किंवा ज्या काही गोष्टी करताय, तर मग हे ह्याच्या मागे खरंच सायन्स आहे का? एक्झॅक्टली याचं उत्तर सांगेन मी कसं आहे की एक तर प्रत्येक गोष्ट युनिव्हर्समध्ये एनर्जी आहे. आपण बोलतो ही एनर्जी आहे, ब्रीदिंग करतो ही पण एनर्जीच आहे, जेवण घेतो आपण एनर्जीच आहे. युनिव्हर्ससाठी आपण सगळे फक्त वेगवेगळ्या फॉर्म मधले वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये असलेल्या एनर्जीज आहोत. आपण माणूस प्राणी पक्षी असं काहीही नाही युनिव्हर्ससाठी, सगळं काही एनर्जीच आहे. मग जेव्हा आपली एनर्जी चेंज होते तेव्हा आपल्या आसपासच्या सगळ्या परिस्थिती बदलत जातात. ओके. जसं की आपण आता बरेचसे साधू संत असतात किंवा एखादं मंदिर आहे, तिथे गेल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं, होपफुल वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, शांत वाटतं की बाबा इथे मला काहीतरी मिळेल. पण काही ठिकाणं अशी आहेत, जसं स्मशान असेल किंवा काही व्यक्तींची एनर्जी अशी असते की नाही मला नको ती व्यक्ती, मला जायला पण नको, वाइब्सच नाही वाटत. मग हे वाइब्स म्हणजेच काय, तर ती फ्रिक्वेन्सी आहे. आणि ती कशामुळे तयार झाली, आपल्या शरीरात जी सप्तचक्र आहेत त्या चक्रांची ऊर्जा तुमची कशी आहे त्यानुसार आपला ओव्हरऑल ऑरा बनतो आणि तीच एनर्जी रिफ्लेक्ट करत असते. मग आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही जेव्हा ट्यून इन होते युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सी सोबत, तेव्हा गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत जातात. मग त्यालाच मॅनिफेस्टेशन सुद्धा म्हटलं जातं. मॅनिफेस्टेशन म्हणजे काही जादू नाही, ती हीच आहे. आपण ट्यून इन होतो किंवा आपल्या आसपास जे काही नकारात्मक अनुभव येतात, काही जणांचं म्हणणं असतं की मला खूप त्रास देणारेच लोक भेटतात किंवा माझ्या आसपास सगळे तसेच लोक आहेत, मी खूप चांगलं वागतो. बरोबर.
पण हे ॲक्च्युअल तसं नाही. आपली एनर्जी डॅमेज आहे आतमध्ये कुठेतरी, आपल्या चक्राजमध्ये ब्लॉकेज आहेत आणि ते सगळे लोक तुम्हाला ट्रिगर करतात की त्यावर तुला काम करायचं आहे. ते ब्लॉकेजेस आहेत, त्यावर काम कर. पण माणूस जसं मी म्हणाले की एक्सेप्टन्स मध्ये येत नाही, माझी चूक नाहीच आहे, तिथे अडून बसतो आणि म्हणून काहीही बदलत नाही. आता राहिले बाकीचे उपाय जे आहेत, हिलिंग सारखा जो प्रकार आहे ती सुद्धा युनिव्हर्सल एनर्जीच आहे. मग जसं मी सांगितलं की सप्तचक्र आहे किंवा ऑरा आहे, तर त्या चक्रावरच ती हिलिंग एनर्जी काम करते. अच्छा. म्हणून तिथे एक्सटर्नल काहीही टूल लागत नाही आणि ते खूप कामली एकदम सॉफ्टली काम करतं हिलिंग. आणि ते कोणीही वापरू शकतं, कुठल्याही कारणासाठी वापरू शकतं. जसं की एखादी व्यक्ती खूप वर्ष आजाराने त्रस्त आहे, तिला जो खूप त्रास होतो आणि तो वैतागलेली आहे सगळे ट्रीटमेंट्स औषध असं घेऊन, मग अशा वेळेला जर तुम्ही हिलिंगचा वापर केला, त्या व्यक्तीचं जे काही समाधान आहे ते खूप वेगळं असतं. की मला कुठलंही औषध गोळ्या ट्रीटमेंट न घेता सुद्धा मला खूप रिलॅक्स वाटायला चालू झालेलं आहे. आणि ती अर्थातच एनर्जी असल्यामुळे असं नाही की समोरच पाहिजे. जसं इंजेक्शन देणं आहे किंवा सलाईन लावणं, तुम्हाला पेशंट आणि डॉक्टर समोर पाहिजे, तर तसं हिलिंगचं काहीच नाहीये. ती एनर्जी असल्यामुळे कुठून कुठेही ट्रॅव्हल करते. म्हणजे जरी एखादी व्यक्ती परदेशात आहे, इथे बसून मी तिथेही त्यांना हील करू शकतो. पण ते कसं काय शक्य आहे? लाईक ऑनलाईन मोड मध्ये आपण कसं शक्य करतो? जसं आता इलेक्ट्रिसिटी आहे, ते बरोबर आपल्याला दिसते उघड्या डोळ्याने नाही, ती कुठून कुठून ट्रॅव्हल करत आली. पण ट्रॅव्हल करत तर आली आपल्याकडे केबल मधून. बरोबर. आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा आपण स्विच ऑन करू तेव्हा कळतं की एनर्जी आहे. बरोबर. जेव्हा लागत नाही लाईट किंवा इतर काही इक्विपमेंट ऑन होत नाही तेव्हा कळतं की इलेक्ट्रिसिटी नाही. सेम याच प्रकारे हिलिंग एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही हिलिंग देता किंवा रिसीव्ह करता, हिलरला स्वतःलाही जाणवतं, फ्रिक्वेन्सी जाणवतात, अनुभव येतात आणि जो रिसिव्हर आहे त्याला सुद्धा तात्काळ तिथेच अनुभव येतात. ओके. खूप फास्ट काम करतं. त्यामुळे असं मॅजिक, ऍक्च्युअल मध्ये मॅजिकच आहे ते. पण असं काही तंत्रमंत्र किंवा जादूटोणा असं नाही. ती एनर्जी सर्वांसाठी उपलब्ध आहे. फक्त तुम्हाला अट्युनमेंट घ्यावी लागते तुमच्या गुरुकडून, तेव्हा तुम्ही एक चॅनल बनता, म्हणजे एक ऑथोराइज पर्सन बनता. राईट. आता समजा एखादा व्यक्ती समोर आहे, फिजिकली समोर, तर ते एक वेळ ओके की चला ठीक आहे मी समोर आहे, पण ऑनलाईन मध्ये मग आपण त्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओ कॉल अशा पद्धतीने आपण त्या व्यक्तीसोबत ते एनर्जी ट्रान्सफर किंवा जे काही आपण कोर्स जो आहे त्या पद्धतीने आपण कंडक्ट करतो का? आता कुठलाही हिलिंगचा कोर्स असेल, रेकी असो, लामा फेरा किंवा इतर कुठल्याही प्रकारातलं हिलिंग असो, शक्यतो जेव्हा आपण लामा फेरा हिलिंग जर करणार आहे तर फुल लेंथ फोटोग्राफ लागतोच. ओके. तो पण असा सावधान पोझिशन मध्ये थांबलेला, पायामध्ये चप्पल, बूट, सॉक्स असं काही असू नये. मग त्या फोटोच्या माध्यमातून पूर्ण हिलिंगची प्रोसेस त्यावर केली जाते. अच्छा. मग ते माणूस असो किंवा प्राणी असो, आपल्या घरात बऱ्याच जणांना पेट्स असतात किंवा शेतकरी आहेत, तर अशा सगळ्या वेळी आपण तिथे फोटो वापरू शकतो. रिझल्ट सेमच येतात, काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. सो आता बेसिकली सगळ्या जगात म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकाला एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे पैसा. सो पैसा न येण्याचं मूळ कारण काय आहे तुमच्या हिशोबाने? तुम्हाला काय वाटतं? कारण बरीच जनता अशी म्हणते की श्रीमंताकडे खूप पैसा आहे, तो श्रीमंत आहे, मी गरीब आहे. सो मग ह्याचं मूळ कारण काय आहे? आता इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर पैसा न येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत, शक्तिमान सिरियल वगैरे बघितलं असेल बऱ्याच जणांनी, तर त्यामध्ये क्लिअरली सप्तचक्र दाखवले होते नावासोबत. ह्याच्या पलीकडे आपल्याला काही माहित नसतं, पण आपल्याला सप्तचक्रांबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण सगळ्या गोष्टी त्यातच आहेत. जसं आता पैसा आहे तर आपलं जे मणिपूर चक्र आहे, सोलर प्लेक्सस चक्र आणि रूट चक्र, मूलाधार चक्र, इथे ब्लॉकेज तयार झाले, पैसा थांबणारच आहे, करिअर ग्रोथ होणार नाही, लोन वाढत जाईल, तुमचे पोटाचे आजार सगळे वाढत जातील, वेट खूप वाढत जातं, लिव्हरचे प्रॉब्लेम होत जातील, कॉन्स्टिपेशन सारखा आजार आहे, हाडांचे आजार आहेत, जॉईंट पेन आहे, पाईल सारखा त्रासदायक आजार आहे, कॉन्फिडन्स पूर्ण झिरो होतो, आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, बेसिक नीड्स, त्या सुद्धा पूर्ण होत नाहीत, किंवा रक्ताचे वेगवेगळे आजार आहेत, हे सगळं येईल. म्हणजे फक्त पैसा नाही, हे पण मागे लागेल. आणि ऑफकोर्स या सगळ्यामुळे आपली रिलेशनशिप डिरेक्टली त्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. बरोबर. एक तर हे,
आणि हे ब्लॉकेज कुठून आले? आपले स्वतःचे पास्ट लाईफचे कर्म आहेत. पहिलं कारण ते. दुसरं आहे आपल्या पूर्वजांचं कारण आहे, पितृदोष. तिथून आपण खूप काही घेऊन येतो. त्यांचाच DNA आपण पुढे कॅरी फॉरवर्ड चालू आहे. तो त्यांचे जे जे काही इश्यूज होते किंवा चांगल्या गोष्टी सगळंच पुढे घेऊन जातोय आपण. दुसरं कारण आहे. तिसरं आपले कुलदेवता आहेत, तेही आहे. मेजर रिझन हेच असतात. आणि चौथं आहे आपली स्वतःची एनर्जी. जसं मी मगाशी सांगितलं की आपण स्वतःचा ऑरा वीक करून ठेवलेला आहे. या चक्रा 2 जी चक्र आहेत त्याच्यामुळे तुमचा ऑरा वीक झाला. तुम्ही सतत स्वतःला नकारात्मक गोष्टी सांगत जाताय, रिपीट करत जाताय. तीच एनर्जी युनिव्हर्समध्ये जाते, तीच परत येते. म्हणून त्या गोष्टी रिपीट होत राहतात, संपत नाही. बरोबर बरोबर. 4 या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे आपल्याच हातात आहेत. 5वी गोष्ट आहे वास्तुदोष. ओके. वास्तुदोषामुळे सुद्धा डिरेक्टली आपल्या फिनान्सेसवर परिणाम होतो. आता हेही आपल्या हातात आहे. जरी तोडफोड नाही केली तरी इतर उपाय खूप सारे आहेत. त्याच्या माध्यमातून आपण एनर्जीज बॅलन्स करू शकतो. म्हणजे या 5 गोष्टी आपल्या स्वतःच्याच हातात आहेत. आणि शेवटी येतं ते म्हणजे मग ब्लॅक मॅजिक सारख्या गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत. कोणी केव्हा काय केलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे याची आपल्याला कल्पना नसते. ते केव्हा जाणवतं आपल्याला? जेव्हा परिस्थिती एकदम वर्स्ट कंडिशनला जाते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर. जसं की पैसा येणं थांबलेलं आहे, किंवा आजारपणात पैसा खर्च होतोय, किंवा पैसा येतोय पण जातोय कुठे, किंवा सतत कोणीतरी आजारी पडतंय, किंवा चेहऱ्याची ओव्हरऑल ठेवण जी असते ती सुद्धा बदलते. एकंदरीत त्याचं दिसणं जे आहे ते पूर्ण डल होऊन जातं. त्याला कोणाशी बोलणं नको वाटतं, कुठे भेटणं नको वाटतं, किंवा आतापर्यंत जी काही कामं करणं त्याला आवडत होतं ते सगळं बंद करतो तो. ओव्हरऑल सगळी त्याची नाती बिघडतात, भांडणं व्हायला लागतात घरामध्ये, किंवा घरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडायला लागतात. जसं अचानक कुठेतरी आग लागलेली आहे, किंवा घरात जर काचेच्या वस्तू आहेत त्या अचानक फुटायला चालू होतात, किंवा खूप वेगळ्या प्रकारचं जर तंत्र प्रकार केलेला असेल तर काही जणांच्या शरीरावर असे चट्टे येणं आहे, किंवा रक्त येणं आहे, व रॅशेस येणं, काही लागलेलं नसतं, या गोष्टी सुद्धा होतात. मग हे असे एवढे प्रकार आहेत की ज्या माध्यमातून आपले फिनान्सेस किंवा इतर सगळ्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. बरोबर. कारण सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. रिलेशनशिप, पैसा, आणि कारण तुमचा फिनान्शियल सोर्स थांबला, संपला, तिथे प्रॉब्लेम तयार झाले की ऑफकोर्स कुटुंबात वाद होणारच. ते सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर आता मला हे विचारायला आवडेल की जे आता लोक असे म्हणतात की पूर्वजन्मी जे पाप आहेत त्यामुळं मी त्याचे पाप भोगतोय. सो हे मी सर्रास ऐकलंय. तर मग ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे, किंवा हे खरंच असं असतं का? नक्कीच आहे. आपण बऱ्यापैकी खूप जणांनी अजूनही भगवद्गीता वाचलेली नसते. हे खूप खरंच दुःखदायक असतं. पण जर आपण गीता वाचायला सुरुवात केली, गीतेमध्येही स्पष्ट उल्लेख आहेच की प्रत्येक जीवाला 84 लाख युनिटचा प्रवास करत जावाच लागतो. आणि ते एक सायकल झालं, 84 लाखचं एक सायकल झालं. मग असे भरपूर एकापेक्षा जास्त सायकल्स आत्मा पार करत 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 तो शेवटी जेव्हा त्याचं कर्म 0 होईल तेव्हा त्याला मोक्ष मिळतो. आता आपण असतो माणूस की नाही, मला मोक्ष मिळणार आहे, मला मुक्ती कधी मिळणार आहे. म्हणजे माझ्याकडे लिटरली प्रश्न येतात तसे, मला मुक्ती कधी मिळणार आहे असे प्रश्न येतात. तर तसं होत नाही. आता 84 लाख योनी म्हणजे तुमचे 84 लाख जन्म झाले. मग यात मनुष्य आहे, किडे, कीटक, पक्षी, जलचर आहेत, वनस्पती सगळेच आले. पण प्रत्येक जन्मामध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं कर्म केलेलं आहे. मग ते स्वतः संदर्भात असो, किंवा आपल्याशी जोडलेल्या इतर व्यक्ती असोत, किंवा दुसरे जीव असोत, चांगलं वाईट काहीही असेल. मग आत्ता आपल्या आयुष्यामध्ये जी लोक आहेत, कुठल्याही नात्यातली असो, त्यांच्याशी आपलं कर्म बाकी आहे. जर ती एखादी व्यक्ती तुमच्याशी चांगली वागते तर त्याच्याशी तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे, त्याला काहीतरी चांगलं तुम्ही ऑलरेडी दिलंय एखाद्या जन्मामध्ये, कुठल्याही जन्मामध्ये, आणि तो आता तुम्हाला चांगलं परत करतोय तुमच्याशी चांगलं वागून किंवा तुम्हाला सपोर्ट करून. याच्याच उलट बऱ्याच जणांची कंप्लेंट असते, स्पेशली सासू आणि सून हे जे नातं आहे, खूप कंप्लेंट्स असतात की सासू त्रास देते. किंवा अशाच प्रकारची नाती, किंवा काही ठिकाणी बॉस त्रासदायक असतो, काही ठिकाणी कोणाचे पेरेंट्स असो, सिबलिंग्स असो,
ते सुद्धा त्रासदायक असतात. मग हे का होतं? कुठेतरी एका जन्मामध्ये तुम्ही त्यांना काही त्रास दिलाय आणि ते कर्ज बनवले तुम्ही तिथे, म्हणजे ऑलरेडी त्या कर्माच्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलंय. आत्ता तुम्ही जेव्हा एकत्र एका जन्मामध्ये आलात, आत्ता मग तुम्हाला ते EMI भरायचे आहे. ओके. त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते, म्हणजेच ती तुमचं कर्माचं जे कर्ज आहे ते कमी करते, झिरो करते. पण आपण बघताना त्या गोष्टीकडे वाईट दृष्टीने बघतो, नेगेटिव्हली बघतो की ती व्यक्ती मला त्रास देते. बरोबर. पण मागे जाऊन आपण बघणं गरजेचं आहे की मी काहीतरी केलंय, माझं काहीतरी चुकलं होतं म्हणून ती व्यक्ती मला आता त्रास देते. हा जरी दृष्टिकोन आपण बदलला, खूप फरक पडतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती असोत, प्राणी असोत, प्रत्येकाशी आपलं कर्म जोडलेलंच आहे आणि हे रिपीटेडली चालत राहतं. ओके. म्हणजे एक उदाहरण सांगते, मग आता आठवलं मला. बऱ्याच जणांना असं असतं की एमर्जन्सी रिडिंग पाहिजे, सेशन बुक करतात आणि लगेच पाहिजे, थोडे पेशन्स नसतात. आता वेटिंग असतंच अपॉइंटमेंट बुकिंगचं. तर कधी कधी असं होतं की तब्येत बिघडली किंवा काही झालं, ऑफकोर्स मग ते थोडंसं लांबलं जातं, काय होतं. पण तरीही एक जणांचं बुकिंग होतं आणि वेळ होता अजून रिडिंगसाठी, पण त्यांना लगेच हवं होतं, त्यांचे पेशन्स संपले होते, नाही मला आत्ताच पाहिजे. म्हटलं नाही होऊ शकत, त्यापेक्षा तुमची फी आम्ही रिटर्न करतो. पूर्ण 2-3 तास ती फी रिटर्न करण्यासाठी मी एवढे प्रयत्न करत होते, ते पैसे जातच नव्हते. वेगवेगळ्या अकाउंटवरून मी वेगवेगळ्या UPI ID वरून वेगवेगळ्या ठिकाणी सगळे जेवढे प्रयत्न होते सगळे प्रयत्न केले, पैसे ट्रान्सफर झालेच नाहीत. शेवटी एक ऑप्शन उरलं होतं माझ्याकडे, तिथून प्रयत्न करावा. म्हटलं नाही झालं तर 24 तासाने पुन्हा बघेन. आणि त्या स्पेसिफिक एका बँकेच्या अकाउंटवरून त्यांची फी जी होती ती रिटर्न झाली, पण त्याला मला चार्जेस लागले आणि ते चार्जेस किती होते? 4 रुपये. हे एवढंच ट्रान्झॅक्शन झालं, त्यांचे पैसे परत गेले. पण हे एक्स्ट्रा 4 रुपये जे होते त्या व्यक्तीचे माझ्याकडे कुठल्या तरी जन्मातले बाकी होते, जे मला त्यांना पे करावे लागले. म्हणजे कर्माचा हिशेबा असा असतो, तो 1 रुपया जरी असेल तो परत करायचाच आहे. त्यामुळे आयुष्यात कुठलीही येणारी घटना असो, व्यक्ती असो, ती रिपीटेड आहे. जोपर्यंत आपण ते संपवत नाही, कर्म क्लिअर करत नाही, ते येत राहणारच आहे. आणि या सगळ्यांचे उल्लेख कुठलाही तुम्ही धर्मग्रंथ घ्या किंवा जेवढे काही संतांचे चरित्र आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या उल्लेख आहेच. त्यामुळे मी एकटंच आहे किंवा आयुष्य एकदाच मिळतं असं नसतं. बरोबर. खूप छान मॅडम. असं वाटतं की तुम्ही बोलतच राहावं ना, आम्ही ऐकतच राहावं. सो मॅम, आत्ता तुम्ही भरपूर सगळे प्रॉब्लेम्स जे सांगितले, हेल्थ रिलेटेड असेल, मनी रिलेटेड असेल, मग आता एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत, जसं की वास्तू पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. ह्याचं असं एखादं काहीतरी बेस्ट सोल्युशन आहे का की जे तुमच्याकडे आहे? सर्वात सोपं आणि सर्वांना अगदी इझी गोईंग असलेलं माध्यम म्हणजे हिलिंग, आणि त्यात पण लामाफेरा हे बेस्ट आहे. ओके. लामाफेरा हिलिंग हे जे आहे, याला वर्ल्ड्स फास्टेस्ट हिलिंग मोडॅलिटी म्हटलं जातं. म्हणजे जगभरामध्ये अनेक हिलिंग मोडॅलिटीज आहेत, त्यात लामाफेरा ही सर्वात फास्ट काम करते. आणि ब्लॅक मॅजिक, स्पिरिट रिमूव्हल, स्पिरिट पोझेशन केसेस, या सगळ्यांसाठी सुद्धा ती जगभरात सर्वात जास्त वापरली जाते. आणि या व्यतिरिक्त करिअर आहे, पैसा आहे, रिलेशनशिप इश्यूज आहेत, स्टुडंटचे आजकाल इश्यूज बरेच आहेत की स्टुडंट अभ्यास करत नाहीत किंवा मोबाईल घेऊन बसतात, हे झालं. किंवा तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत, किंवा एखाद्यांच्या स्वभावामध्ये काही गुणदोष आहेत त्यामुळे वाद आहेत, किंवा वास्तुदोष आहे, किंवा शेतीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत की शेतीमध्ये पीक येत नाही, किंवा बऱ्याचदा नॅचरल कॅलॅमिटी जसं पूर आला, अशा गोष्टी माणसाच्या हातात नाहीये, तेव्हा पिकाचं नुकसान होतं. किंवा आता जसं बिबट्याचं जसं चालू आहे तसं बऱ्याच ठिकाणी हत्ती येऊन विध्वंस करतात, किंवा इतर जंगली जी जनावरं आहेत ती सुद्धा बऱ्याचदा पिकांचं नुकसान करतात, ते आहेत. किंवा जी दुभती जनावरं आहेत शेतकऱ्यांकडे, बऱ्याचदा त्यांच्या तक्रारी आपल्याला समजत नाहीत, हे झाले. किंवा शहरात असणारे छोटे कुत्रा मांजरासारखे जे प्राणी आहेत ते असोत, किंवा अगदी बऱ्याचदा असं होतं की पाऊस पडत नाही खूप वेळ आणि त्यामुळे पेरण्या लांबल्या जातात आणि अर्थात त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो. भाजीचे दर वाढले, टोमॅटो 400 रुपये किलो झाला, किंवा हे अशा प्रकारचं चालू राहतं. तर एवढ्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत, अशा सगळ्या प्रकारच्या समस्या आपण लामाफेरा हिलिंगच्या माध्यमातून नक्कीच सॉल्व्ह करू शकतो. आणि
शिकायला ते अत्यंत सोपं आहे आणि तुम्हाला दिवसातले फार फार तर 10 ते 15 मिनिटं द्यायची आहेत. ओके. एक सेशन करायला तुम्हाला तेवढाच वेळ लागतो अच्छा. आणि त्याचे रिझल्ट पण तेवढेच फास्ट येतात. ओके. म्हणजे असं नाही की रोज तुम्हाला मेडिटेशन मध्ये बसायचं. बऱ्याच जणांचं ते पण असतं की मला मेडिटेशन येत नाही, मग मला जमेल का हिलिंग शिकायला. तर त्यांच्यासाठी लामाफेरा उत्तम आहे. इथे तुम्हाला कुठलंही मेडिटेशन करायचं नाही. फक्त तुम्हाला जे शिकवलं जाईल, ज्याची अट्युनमेंट दीक्षा दिली जाईल, तेवढीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि एक व्यक्ती घरातली शिकली तर अख्खं घर तो हील करू शकतो. अख्ख्या घरातले सगळे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो. ग्रेट. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. जसं आता तुम्ही उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता त्यांचे प्रॉब्लेम तर फार मोठे आहेत. जसं की ह्या वर्षी पाऊस थांबतच नव्हता, पेरण्या लांबल्या किंवा आहे ते पीक पण वाहून गेलं. सो आता असे जे मोठे प्रॉब्लेम्स आहेत जे नैसर्गिक आहेत, तर त्यासाठी तर ऑब्व्हियसली आपण काही करू शकत नाही. पण बेसिकली आता समजा एखाद्याची गाय आजारी आहे, खूप महागडी आहे आणि गावाकडे जनरली डॉक्टर म्हणजे जवळ नसतात, म्हणजे भरपूर दुरून येतात, असं तर मी पाहिलंय जवळून. सो मग अशा केसमध्ये आपण काय हेल्प करू शकतो? भारत मुळात शेतीप्रधानच देश आहे, त्यामुळे बराचसा क्राऊड अजूनही शेतीवरच अवलंबून आहे. मग त्यांच्याकडे शेतीपूरक जनावरं आणि शेती या दोन्ही गोष्टीसाठी एक तर लामाफेरा हिलिंग, आणि जसं मी प्रत्येक वेळी सांगते की प्रत्येक घरामध्ये एक ॲनिमल कम्युनिकेटर आणि एक हीलर खूप गरजेचं आहे. तुमचे खूप सारे त्रास वाचतील, खर्च वाचेल, विनाकारण पैसा कुठे जाणार नाही आणि नुकसान थांबेल. जसं आता तुम्ही म्हणालात की घरामध्ये दुभती जनावरं असतात, कळत नाही आपल्याला नेमकं काय झालंय त्यांना. अशा वेळी कुठलंही येऊन काही इंजेक्शन सलाईन त्यांना जोडून त्रास देण्यापेक्षा जर त्यांच्याशी आपण टेलिपॅथिकली कम्युनिकेट केलं, बोललं त्यांच्याशी, त्यांना विचारलं की नेमकं काय झालंय आणि कशा प्रकारे आपण उपचार करू शकतो, आणि प्राणी इतकं सुंदर उत्तरं देतात. अगदी तुम्हाला डॉक्टरचं नाव सुद्धा सांगतील की मला या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे. इतकी अॅक्युरेसी असते त्यांच्या सांगण्यामध्ये. हे कसं करायचं, म्हणजे हे कम्युनिकेशन कसं करायचं? त्याच्यासाठी सुद्धा मुळात टेलिपॅथी आपल्या सर्वांकडे नॅचरली आहे, निसर्गाने ती प्रत्येकाला दिलेली आहे. असं नाही की कोणा एकालाच ती मिळालेली दिव्य शक्ती वगैरे असं अजिबात नाही. टेलिपॅथी नॅचरली इनबिल्ट आहे प्राणी, पक्षी आणि सगळ्या जीवांमध्ये. आपलं फक्त प्रॉब्लेम हा झालेला असतो की आपण भौतिक जगात एवढं गुरफटून गेलेलो आहे, सगळ्या गोष्टींमागे लॉजिक लावतो, म्हणून आपलं काम होत नाही किंवा टेलिपॅथी खरंच काम करत्यावर विश्वास बसत नाही. टेलिपॅथी म्हणजे नेमकं काय की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडने कनेक्ट करतो आणि जेव्हा लॉजिक येतं सबकॉन्शियस माइंड तिथून डिस्कनेक्ट होतं. मग टेलिपॅथी तुम्हाला शिकवली जाते म्हणण्यापेक्षा जसं एखाद्या पेटलेल्या निखाऱ्यावर राख साचलेली असते, ती फक्त दूर करण्याचं काम केलं जातं आणि तुमच्यामध्ये जी नॅचरल टेलिपॅथी आहे ती पुन्हा रिॲक्टिवेट केली जाते आणि तुम्हाला प्रोसेस शिकवली जाते की कम्युनिकेट कसं करायचं आहे तुम्हाला. म्हणजे मानवेतर जेवढे जीव आहेत त्यांच्याशी बोलायचं कसं, आणि ते 2 वे कम्युनिकेशन, म्हणजे जसं आत्ता आपण डिस्कस करतोय सेम अशाच पद्धतीने आपण इतर मानवाव्यतिरिक्त जेवढे जीव आहेत, मग ते अगदी छोटासा डास जरी असला त्याच्याशी आपण सेम पद्धतीने बोलू शकतो. बापरे. आणि हे जर समजा आपण तसं विचारून जर ट्रीटमेंट घेतली खूप फरक पडेल. आणि इथे जर तुम्हाला हिलिंग सोबत आहे, लामाफेऱ्यासारखं हिलिंग आहे, तो डॉक्टर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत किमान तुम्ही हिलिंग देऊ शकता. जो काही त्रास होतो तो त्रास कमी करू शकता किंवा बऱ्याचदा कॉम्प्लिकेशन्स निघून पण जातात हिलिंग सेशनमध्ये. अच्छा. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जर असतील, मुळात शेतकऱ्यांसाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि आता जसं तुम्ही हे म्हणालात की बऱ्याचदा खूप पाऊस पडतो, पूर येतो, हे आपल्या हातात नाही येत, ऑफकोर्स नाही येत, किंवा कधी कधी पाऊस पडत नाही, वाट बघत बसावं लागतं. अशा केसेसमध्ये सुद्धा आपण जर बरेचसे हिलर एकत्र येऊन जर हिलिंग दिलं त्या सिच्युएशनला सावरता येतं. समजा पाऊस पडत नाहीये, हिलर्स सगळे येऊन जर हिलिंग दिलं, पाऊस पडतो. ओके. आणि समजा आता पाऊस खूप पडतोय, पुराने बरंचसं नुकसान झालंय, तिथे आपण आपलं शेत आहे, आपल्या शेतासाठी हिलिंग देऊ शकतो जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल. म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होईल किंवा जेवढं जास्त होणार त्याच्यापेक्षा थोडंफार कमी होईल. असं त्याला आपण पूर्णपणे सॉल्व्ह नाही करू शकत, पण आपण त्याची फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो. मॅम मला हे सांगा की आता हे अकाशिक रेकॉर्ड जे आहे ना, तर ते काय सिच्युएशनसाठी यूज केलं जातं किंवा काय सिच्युएशनसाठी बघितलं जातं? मुळात आकाश
हा आपला पंचतत्वामधलाच एक तत्व आहे आणि त्याच्यावरूनच आकाशिक रेकॉर्ड्स असा बनलेला आहे. ओके. आणि तो आपल्या भारतातही तसाच वापरला जातो आणि फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा तो जसाच्या तसा आहे. म्हणजे त्यांनी इंग्लिश काही दुसरं केलेलं नाही. तर मुळात हे रिडिंग काय आहेत, आपल्या आत्म्याचे जेवढे काही सोल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, आपला आत्मा जेव्हा बनतो पहिल्यांदा, तिथून जे काही आपण 84 लाख योनींचं एक सायकल म्हटलं, प्रत्येक जन्मामध्ये त्याचा सोल कॉन्ट्रॅक्ट असतो की तो कधी जन्म घेणार आहे, कोणाकडे घेणार आहे, त्याचे आईवडील कोण असतील, शिक्षण घेणार आहे का, कशा प्रकारचं घेणार आहे, त्याचं पर्सनल लाईफ कसं असेल, रिलेशन, पैसा, हेल्थ, हे एकंदरीत सगळं काही आपण स्वतः चूज केलेलं असतं. म्हणजे आपला आत्मा चूज करतो. म्हणजे आता आपण जे कंप्लेंट करतो की माझ्याच बाबतीत असं का होते, का अजून किती, तर मुळात हे आपण स्वतः चूज करून आलेलं असतं. याला सोल कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. आणि आकाशिक रिडिंग हे जे आहे तर आपल्याला सोल कॉन्ट्रॅक्टचा डेटा असतो. जसं आता आपण हे डिस्कशन करतोय की आता ज्या रंगाचे आपण कपडे घातलेले आहेत, हे सगळं ॲज इट इज तिथे रेकॉर्ड ऑटोमॅटिकली होत राहतं. आकाशिक लायब्ररीमध्ये ऑटोमॅटिकली होत राहतं. जसं आपण आकाशवाणी ऐकलेलं आहे, बऱ्याचदा आकाशवाणी झालेली ऐकलेली आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म असो किंवा जिजस यांचा जन्म असो किंवा लेटेस्ट श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म असो, अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आपण वाचलेलं आहे की आकाशवाणी झाली. मग आकाशवाणी म्हणजे काय आहे की ते आकाशिक लायब्ररीमधून आकाशिक लॉर्डकडून तो आलेला मेसेज आहे. जेव्हा एखादा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येतो किंवा एखादी अशी सिच्युएशन आहे की ती सॉल्व्ह होतच नाहीये, काहीही केलं तरी सॉल्व्ह होत नाहीये, रूट कॉज कळत नाहीये आणि आयुष्य त्रासलेलं आहे, म्हणजे सगळे प्रयत्न करून झाले तरी सॉल्व्ह होत नाही. मग ते समजा एखादी सिच्युएशन रिपीट होते, म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये कुठल्याही मुलाचा जन्मच होत नाही, पूर्ण पिढी निर्वंश होते, किंवा एखाद्या पूर्ण घरामध्ये कोणाचं लग्नच होत नाही, किंवा एखाद्याला काही ना काही आजार आहे, तो बराच होत नाही, भरपूर पैसे आहेत तुमच्याकडे, सगळ्या मागण्या ट्रीटमेंट झाल्या, पण ते बरंच होत नाहीये, ठीक होतच नाही, किंवा तुम्हाला सतत मॅरिड लाईफचे इश्यूज खूप आहेत. काही काही केसेस असे आहेत की त्याचे 4-4, 5-5 लग्न झालेली आहेत, पण अजून सुद्धा ते स्टेबल होत नाही. मग माणसाला प्रश्न पडतो की का हे असं. म्हणजे एक तरी केस अशी होती की एका व्यक्तीसोबत लग्न झालं, डिव्होर्स झाला, परत पुन्हा त्याच व्यक्तीसोबत लग्न केलं, परत डिव्होर्स घेतला, सेकंड परत दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा नवीन व्यक्तीसोबत लग्न केलं, परत डिव्होर्स, परत पुन्हा त्याच व्यक्तीसोबत पुन्हा लग्न केलं. बापरे. मग ह्या अशा घटना का घडतात, काय रिझन आहे, किंवा एखादं मूल जे आहे ते काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन जन्माला आलेलं असतं की ज्याचं सोल्युशन नाहीये आपल्याकडे, किंवा काहींना वेगळे बर्थ मार्क असतात आणि त्याच्याशी संबंधित काहीतरी आहे, किंवा एखाद्या घराण्यामध्येच काहीतरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. थोडक्यात जे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होत नाहीयेत त्यांचे रूट कॉज शोधण्यासाठी म्हणून आपण आकाशिक रिडिंग करतो. मग त्यामध्ये वेगवेगळे कारणं येतात. जसं एक तर स्वतःचं कर्मच अगोदर सगळ्यात आधी आपण बघतो की नेमकं काय केलंय या व्यक्तीने, त्यानंतर कुलदेवतेचा त्रास असेल किंवा जर ते विसरलेलं आहे तेही कळतं, पितृदोष असेल ते कळतं, नेमकं कोण पितर काय झालेलं आहे ते सुद्धा त्यातून कळतं. थोडक्यात काय आहे की पास्ट मधल्या गोष्टी आपण चेक करतो, भूतकाळातल्या. पण बऱ्याचदा असं होतं लोकांचं की भविष्यात काय होणार आहे याची चिंता असते आणि ते प्रश्न आकाशिक मध्ये घेतले जातात, जे की घेतले जाऊ नयेत. आता का घेतले जाऊ नयेत, कारण आपल्या आयुष्यामध्ये 100% सगळ्या गोष्टी प्रीडेस्टाइंड नाहीत. बरोबर. फक्त 10 to 15% डेस्टाइंड आहेत. बाकीचं सगळं स्वतःला करायचं आहे. आपण कर्मानुसार ते बदलू शकतो. मग आत्ता आपण जे कर्म करू त्यानुसार आपलं भविष्य बदलूही शकतं. जसं पास्टमध्ये आपण जे केले त्यानुसार आत्ता आपण आहे, आत्ता जे करू त्यानुसार भविष्य आहे. भविष्य म्हणजे अगदी पुढचा जन्म नाही, पण उद्याचा दिवस सुद्धा आहे. त्यामुळे आकाशिक रिडिंगमध्ये भविष्याचे प्रश्न घेऊन येत. समजा तुम्ही आत्ता तुम्हाला सांगितलं की हे उपाय करायचे आहेत, हे करायचं आहे, पण समजा तुम्ही जर ते केलंच नाही, फ्युचर तुमचं बदलणारच नाही, पण जर केलं पुढे जे प्रॉब्लेम येणार आहेत ऑटोमॅटिकली ते येणार नाहीत. फ्युचर चेंज झालं, त्यामुळे आकाशिक रिडिंगमध्ये भविष्याबद्दलचे प्रश्न नाहीत. पास्टमध्ये जे घडलंय ज्याचा परिणाम मला आत्ता माझ्यावर झालेला आहे आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागतात, यासाठी ते केलं जाणं गरजेचं आहे. बरोबर.
फार फार तर जसं की बऱ्याचदा असं होतं की काही जणांची मुलं जी आहेत ती गतिमंद असतात किंवा मतिमंद असतात. मंद असतं. आता त्याची सायंटिफिक कारण वेगवेगळी असतात, बरोबर. पण या मागे सुद्धा त्यांचं स्वतःचं कर्म आहे, म्हणून त्यांना तो त्रास आहे. आणि सायन्सकडेही त्याचं उत्तर नाही की त्यांना 100% कोणी पूर्ण बरं करू शकेल, नॉर्मल करू शकेल. हां, आपण ट्रेन करू शकतो, त्यांना इंडिपेंडेंट बनवू शकतो, सतत सांगून सांगून करून घेऊन, पण पूर्णपणे नॉर्मल ते नाही होऊ शकत. राईट. मग अशा केसेसमध्ये जर तुम्ही आकाशिक रिडिंगमध्ये विचारताय की माझं मूल कधी नॉर्मल होईल, त्याला काहीच अर्थ नाही. मग हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते नाही घेऊ शकत. याशिवाय माझा जन्म कशासाठी झालेला आहे किंवा मला नेमकं करायचं काय या जन्मामध्ये. मी खूप ऑप्शन्स बघितले, मी कुठेच स्टेबल नाही, अजून माझ्या आयुष्यात काहीच व्यवस्थित झालेलं नाही. मग हे करिअर ऑप्शन माझ्यासाठी चांगलं नाही आहे का, मला काही वेगळं करायचं आहे का. किंवा काही जणांना काही सूचक स्वप्न पडत असतात, रिपीटेडली असतात ती पण, त्याचा अर्थ काय आहे, त्यांना काय सांगितलं जातंय. किंवा काही ठराविक व्यक्ती त्यांच्याशी खूप विचित्र पद्धतीने वागत असतात, तर ते का आहे, ती व्यक्ती तशी का त्रास देते, अनोळखी असो किंवा नात्यातली ओळखीची असो. ही अशा प्रकारची उत्तरं शोधणं आहे. हे फक्त शोधणं नाही, त्यावर सोल्युशन सुद्धा दिलं जातं. ओके. पण इथे हे आहे की उपाय स्वतः त्या व्यक्तीलाच करायचे. जसं आजार झाला, आजारी पडलं की औषधं गोळ्या आपण स्वतः खातो, तसंच आहे. आणि बऱ्याचदा लोक हे करत नाहीत, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. राईट. जसं लहान मुलाला अभ्यास कर आपण असं म्हणतो की तू मोठा झाला इंजिनियर डॉक्टर होशील, पण त्याला तो अभ्यास करायचा नाहीये, असंच. सो मॅम, आज तुम्ही इथे आलात, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आणि खूप साध्या भाषेत एक्सप्लेन केलं, अगदी प्राण्यांपासून माणसांपर्यंत, किंवा आकाशिक रेकॉर्ड्स ओपन केले, म्हणजे माझे बेसिकली, आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सो मला नक्कीच खात्री आहे की आपल्या ज्या काही आज गोष्टी डिस्कस झाल्या किंवा ज्या पद्धतशीर पद्धतीने तुम्ही त्या मांडणी केल्या गोष्टींच्या, तर त्या खूप साध्या पद्धतीने सांगितल्या गेल्या. आत्तापर्यंत मला स्वतःलाही असं वाटायचं की अरे हे काहीतरी वेगळं आहे किंवा ऐकून असं वाटायचं, पण आज मला त्या गोष्टी म्हणजे डॉक्टरांच्याही पुढचं सोल्युशन वाटायला लागल्यात, की जिथे आपण आपले प्रयत्न थांबवतो. आणि आहेत जगातमध्ये आहेत बऱ्याचशा गोष्टी की ज्यांना नाही पर्याय, आपण आपल्या आजूबाजूलाही बघू शकतो. तर मंडळी, जर तुमच्याही आजूबाजूला जर असे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असतील, किंवा जर तुमच्याही लाईफमध्ये जर पैसा, रिलेशनशिप किंवा संपत्ती याबद्दल जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही मॅडमचा प्रोग्राम नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये त्यांचे ट्रेनिंग्स किंवा त्यांचे जे काही कोर्सेस आहेत ते तुम्ही शिका, आणि तुम्ही तुमचंही पर्सनल लाईफ, तुमची फॅमिली सुखी आणि सुखकर जीवन एक जगूच शकता. सोबतच जर हे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असेल तर तुम्ही तेही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला लामा फेरा हिलिंग हा जर कोर्स आणि प्राण्यांशी कसं बोलायचं याचं जर तुम्हाला ट्रेनिंग हवं असेल, तर तुम्ही मॅडमशी नक्की संपर्क करा. त्यांचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत, तरीसुद्धा मी खाली ॲड केले, तुम्ही एकदा चेक करा. मॅमला नक्की संपर्क करा. जेवढं मी त्यांच्याशी आता डिस्कस केलं आहे, तर मलाही खूप इम्प्रेसिव्ह वाटल्यात सगळ्या गोष्टी, आणि मॅमचे एकदम नाही का आपण जे म्हणतो रिझल्ट्स आहेत गोष्टींना, तर त्यामुळे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ह्या गोष्टी नक्की शिका. हा अनुभव एकदा तरी तुम्ही नक्की घ्या. तर मॅम, आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.